तुमच्या माहितीसाठी मुलीचं लग्न म्हटलं की बापाच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते खर्चाचा डोंगर. पण मित्रांनो, आता काळ पूर्णपणे बदललेला आहे. मुलीचं लग्न थाटामाटात करण्यापेक्षा ते स्मार्ट पद्धतीनं कसं करायचं आणि मग सरकार त्यासाठी कशी मदत करते हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ त्यामुळे तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्र सरकारची शुभमंगल सामूहिक विवाह योजना ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांसाठी वरदान आहे. जर तुम्ही सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये मुलीचं लग्न लावलं तर सरकारकडून आर्थिक मदतही मिळते आणि यामुळे लग्नाचा अनावश्यक खर्च वाचतो. त्या पैशांमधून तुम्ही मुलीच्या भविष्यासाठी मोठी तरतूद करू शकणार आहात. यासाठी काय लागतं? तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये किंवा मग तहसील कार्यालयामध्ये नक्की चौकशी जाऊन करा. तुम्ही नुसतं अनुदानच नाही तर माझी कन्या भाग्यश्री यासारख्या योजनांमधून मिळणारी रक्कम लग्नाच्या वेळी खूप कामाला येते. याशिवाय तुम्ही जर नोंदणीकृत कामगार असाल तर कामगार कल्याण मंडळाकडून सुद्धा मुलीच्या लग्नासाठी मोठी रक्कम मिळते. लग्नाची मोठी पत्रिका आणि भरमसाठ जेवणावळ करण्यापेक्षा कोर्ट मॅरेज लग्न हे नात्याचं असतं, प्रदर्शनाचं नाही. कर्ज काढून लग्न करण्यापेक्षा सरकारी योजनांचा लाभ घ्या आणि तोच पैसा मुलीच्या सुखी संसारासाठी तुम्ही देऊ शकता. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणत्याही बापाला मुलीच्या लग्नाचं ओझं वाटणार नाही.